Good morning, students. Myself, Dharmaraj Suresh Karpe, ZP High School, Ummapur, Taluka Gevarai, District Bid. I welcome you today in our virtual class of English. Dear students, you remember that we have learnt about in previous lesson. I have taught you one poem, Children Are Going to School, if you remember that. And you have given a very good response in that lesson. Today also, I am here present to learn, to teach you a new poem, interesting poem, Double Standards of your 7th class English textbook, part 4, page number 29. The name of the poem is Double Standards. शुभ सकाळ मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मी धर्मराज करपे. आपण याआधी एक अतिशय सुंदर कविता शिकलोत बघा. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. विद्यार्थी शाळेत जात असताना तो काय काय पाहत असतो त्या प्रवासामध्ये, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मागच्या माझ्या पाठामध्ये केला होता. आज मी एक नवीन कविता घेऊन तुमच्यासमोर उपस्थित आहे. या कवितेचं नाव आहे डबल स्टँडर्ड्स. आता खरं तर द क्वेश्चन विल अराइज इन युअर माइंड, व्हॉट इज द मीन बाय डबल स्टँडर्ड. वी नो द वर्ड डबल अँड वी नो द वर्ड स्टँडर्ड. डबल मीन्स दुहेरी किंवा दुप्पट, अँड स्टँडर्ड मीन्स इयत्ता. आपल्याला जे अर्थ माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. आता आपण स्टँडर्ड 7 मध्ये शिकत आहोत, मग आपल्याला वाटेल की इयत्ता 7वी, पण इयत्तेचा आणि या स्टँडर्डचा या ठिकाणी संबंध नाही. डबल स्टँडर्ड, द मिनिंग ऑफ डबल स्टँडर्ड इज दॅट इफ देर इज अ सेम थिंग, लिसन केअरफुली, व्हॉट इज मीन बाय डबल स्टँडर्ड. इफ देर इज अ सेम थिंग बट द रूल्स आर डिफरंट, for same thing but the rules are different, or in another language we can say if a rule is there but for person to person it changes. तर मराठीत सांगायचं म्हटलं तर याला आपण असं म्हणू शकतो, डबल स्टँडर्ड म्हणजे दुटप्पीपणा. म्हणजे एखादा नियम एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला लागू व्हायचा, परंतु तोच नियम दुसऱ्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने लावायचा. तर हे जे दुहेरी धोरण असतं, दुटप्पीपणा असतो. नियमासमोर सगळे समान असतात, मग तो लहान असो मोठा असो कुणी असो, नियमासमोर सगळे समान असतात. परंतु जेव्हा या नियमामध्ये भेदभाव केला जातो, लहान मोठेपणा असा भेदभाव केला जातो, तेव्हा मात्र त्या ठिकाणी डबल स्टँडर्ड्स, तुटप्पीपणा, दुहेरी न्याय त्या ठिकाणी निर्माण केला जातो. अँड टुडे द थीम ऑफ आवर पोएम इज सेम. इफ वी लुक ॲट द पिक्चर इन आवर टेक्स्ट बुक, दॅट वन बॉय is looking towards his parents or elders with angry face. तुम्ही जर चित्र पाहिलं असेल आपल्या पुस्तकामध्ये, तर एक मुलगा असं रागावून त्या आई वडिलांकडे, त्याच्या वडीलधाऱ्यांकडे बघतो आहे. व्हॉट इज द थीम? दिस चाइल्ड इज कंप्लेनिंग अबाउट डबल स्टँडर्ड्स. ही इज सेइंग दॅट इफ रूल्स आर सेम फॉर ऑल, देन वाय यू आर डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन चाइल्ड अँड पेरेंट्स. जर सगळ्यालाच नियम सारखे असतील तर तुम्ही मोठी माणसं लहानपणा आणि मोठेपणाचा भेदभाव का करता? एखादा नियम जो तुम्हाला लागू आहे किंवा एखादा नियम जो आम्हाला लागू आहे, तर ते नियम सगळ्याला लागू पाहिजेत ना. सोप्या भाषेत जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं मित्रांनो, तर बघा, समजा एखाद्या लहान मुलाकडून चूक झाली, असं गृहीत धरा आपण की आता तुम्ही सगळे शाळेमध्ये जाता. शाळेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वस्तू नेता, दप्तर, पुस्तकं, वह्या, नोटबुक्स, बुक्स, टिफिन, पाणी बॉटल. इफ एनी डे यू फॉरगेट एनिथिंग, समजा एका दिवशी तुम्ही एखादी वस्तू विसरली आणि घरी आली, तर तुमचे आई वडील, तुमचे वडीलधारे लोक तुम्हाला खूप बोलतात, वरडतात. तुला कळत नाही का, तू इतका विसरभोळा कसा? पण बघा, असं आपल्याला ते बोलतात, वरडतात, आपल्यावर खेकसतात. पण हीच गोष्ट जर एखाद्या दिवस आपली आई किंवा आपले वडील एखादी गोष्ट बाहेर विसरून आले, तर मात्र ते त्यांचं समर्थन करतात. ते म्हणतात, नाही नाही, माझ्या मागे एवढा कामाचा व्याप आहे म्हणून माझ्याकडून चुकून विसरली. म्हणजे ज्यावेळेस स्वतः चूक होते, मोठी माणसं ज्यावेळेस स्वतः चूक करतात, त्यावेळेस स्वतः कसे मी योग्य आहे, कसा मी अचूक आहे, माझं वर्तन कसं योग्य आहे याचं समर्थन करतात. पण लहान मुलांची चूक झाली तर मात्र त्यांना ओरडतात. आता मी एक शिक्षक आहे, आय एम टीचर. आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा थोडे मोठेच आहोत. आम्ही वर्गामध्ये काय करतो, तर तुम्ही चुकलात तर आम्ही तुमच्यावर ओरडतो. बऱ्याच वेळा मी तरी ओरडतो कधी मधी. समजा तुम्ही एखाद्या वेळेस लिहिताना चुकलात, त्यावेळेस आम्ही तुमच्यावर ओरडतो.
पण आम्ही जेव्हा फळ्यावर लिहिताना चुकलं, तर तुम्ही जेव्हा आमची चूक करता तेव्हा आम्ही काय करतो? आम्ही म्हणतो नाही नाही, मी पाहत होतो तुमचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही, तुमचं शिकवण्याकडे लक्ष आहे की नाही. म्हणजे आमची जेव्हा चूक होती तेव्हा आम्ही आमच्या चुकीच्या समर्थनार्थ अनेक गोष्टी तुम्हाला सांगतो. तर असे खूप मजेदार गोष्टी या कवितेमध्ये आहेत. देर आर 7 स्टांजाज इन दिस पोएम and stanza by stanza we will learn that how this small child is complaining about the parents or the grown-ups. Now we will look on the screen and then I will present a poem in front of you and then we will learn the poem stanza by stanza, the meaning of the poem stanza by stanza. So we will go to the screen now and then I will sing the poem for you. Please listen carefully. There is one famous song, and on from that famous song, I have given one good tune for this poem. Please listen carefully. When I wake up later, I am getting very lazy. When you wake up later, it's alarm that crazy. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching to me be good. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it's slippery, you are helpless. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. So I am always wrong, and you are always right. So I am always wrong, and you are always right. Oh, why do people grow up and spoil child's delight? Oh, why do people grow up and spoil child's delight? So I hope that you have enjoyed the tune of this poem. Now, dear students, we will learn the meaning of the poem stanza by stanza. जसं मी तुम्हाला म्हणालो की या कवितेमध्ये एका छोट्या मुलाने एक गोड तक्रार केलेली आहे. त्याची तक्रार ही आहे की ही जी वडीलधारी माणसं असतात, ही जी मोठी माणसं असतात, ही मोठी माणसं जेव्हा नियम लावतात तेव्हा आमच्या लहान मुलांना एक वेगळा नियम असतो आणि मोठ्या माणसांना एक वेगळा नियम असतो. सो लेट्स लुक ॲट द फर्स्ट स्टांजा व्हॉट ही इज सेइंग. A child is saying in the first stanza, when I wake up late, I am getting very lazy. And when you wake up late, it's alarm that crazy. त्याने असा प्रश्न विचारलाय सगळ्या वडीलधाऱ्यांना की जेव्हा मी उशिरा उठतो किंवा जेव्हा आम्ही लहान मुलं उशिरा उठतो तेव्हा तुम्ही आम्हाला आळशी म्हणता. आम्हाला तुम्ही सर्रास असा आमच्यावर तुम्ही असा आरोप करता की आम्ही आळशी आहोत, लेझी आहोत, असं तुम्ही आरोप करता. पण जेव्हा ही वडीलधारी माणसं उशिरा उठतात, ग्रोनअप्स जेव्हा उशिरा उठतात, त्यावेळेस त्यांचं समर्थन कसं करतात ते? इट्स अलार्म दॅट क्रेझी. ते असं म्हणतात की आम्ही उशिरा का उठलो, तर काय आमचा अलार्मच बिघडलेला होता, आमची घड्याळच बिघडलेली होती, म्हणून आम्हाला उठायला उशीर झाला. आता मित्रांनो बघा, खरं तर आपण लहान मुलं खूप खेळत असतो, खूप आपला धिंगाणा सुरू असतो, आपली धिंगाणा मस्ती सुरू असते आणि त्यामुळे कधी कधी थकवा येतो, माणूस खूप थकतो आणि उठायला उशीर होतो. पण आपण एखाद्या वेळेस उशिरा उठलो तर हीच वडीलधारी माणसं आपल्याला लेझी म्हणतात आणि ही वडीलधारी माणसं चुकली तर ते मात्र अलार्मकडे त्याचा दोष देतात. असा पहिला आरोप या मुलाने या वडीलधाऱ्यावर केलेला आहे. इन सेकंड स्टांजा, लेट्स लुक ॲट द सेकंड स्टांजा. What is the complaint mentioned in the second stanza? The child is saying that when I say no to something, I am being stubborn. And when you say no to something, you are being firm. Let's look here. One new word is here, stubborn. And the meaning is given in your textbook. Look at your textbook at page number 29. The meaning is given. I will read the meaning. Stubborn, what is the meaning? A stubborn person
डज नॉट चेंज द वे ही ऍक्ट्स और थिंक्स दो इट मे बी नॉट बी नाईस. काय म्हटलंय स्टबर्न म्हणजे काय, की असा व्यक्ती की जो स्वतःचा निर्णय बदलत नाही त्याला आपण म्हणूयात हट्टी माणूस. स्टबर्न म्हणजे कसा माणूस, हट्टी माणूस. म्हणजे बघा या ठिकाणी मुलगा असं म्हणतोय की जर एखाद्या गोष्टीला मी नाही म्हणालो तर तुम्ही मला हट्टी म्हणता, पण तुम्ही एखाद्या गोष्टीला जर नाही म्हणाले तर तुम्ही मात्र कोण असता, यू आर बिईंग फर्म. फर्मचं सुद्धा मिनिंग आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पहा, अ फर्म पर्सन टेक्स अ गुड डिसिजन अँड डज नॉट चेंज इट. फर्म त्याला म्हटलेला आहे की जो असा व्यक्ती एक चांगला निर्णय घेतो आणि तो कधीही बदलत नाही. म्हणजे ही जी वडीलधारी मंडळी असतात का, ती म्हणतात आम्ही आमच्या निर्णयावर कशी असतो, ठाम असतो, ठाम. आणि आमचा निर्णय कधीही चुकत नाही, आम्ही नेहमीच चांगले निर्णय घेतो. म्हणजे बघा, यांनी नाही म्हटलं तर ते फर्म आणि मुलांनी नाही म्हटलं तर ते स्टबर्न. तर हा जो भेदभाव आहे या भेदभावाविषयी या दुसऱ्या कडव्यामध्ये या मुलाने तक्रार केलेली आहे. Now let's look at the third stanza. What is the child saying? He is saying that when I raise my voice, it is shocking and rude. बघा, he is saying that when I raise my voice, you call me, you are shocking and rude. जेव्हा मी माझा आवाज वाढवतो तेव्हा ही पालक मंडळी म्हणतात की तू किती धक्कादायक बोलतोस, किती शॉकिंग बोलतोस आणि तू किती उद्धट आहेस. रूड, द मिनिंग ऑफ द रूड इज उद्धट. पहा, हा लहान मुलगा म्हणतोय जर आम्ही आवाज वाढवून बोललो, आमचा आवाज जर चुकून वाढला तर तुम्ही आम्हाला उद्धट म्हणता. वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी गुड. आणि तुमचा आवाज आमच्यावर वाढला तर तुमचं म्हणणं काय असतं, नाही नाही नाही, आम्ही तुम्हाला तुमच्यावर संस्कार करण्यासाठी असं बोलत आहोत, तुम्ही नीट वागलं पाहिजे, तुमच्या वर्तनात बदल झाला पाहिजे म्हणून आम्ही असं बोलत आहोत. म्हणून मुलाची तक्रार अशी आहे, मग तुम्ही सगळीकडे समान नाही द्या ना. आम्ही आवाज वाढवला तुम्ही आम्हाला उद्धट ठरवता, आणि तुम्ही आवाज वाढवला तर तुम्ही मात्र स्वतःला संस्कारी म्हणवता. हा असा दुटप्पी नाही का, असे डबल स्टँडर्ड्स का, असा आरोप या विद्यार्थ्याने या मुलाने तिसऱ्या कडव्यामध्ये केलाय. नाउ लेट्स लुक ॲट द नेक्स्ट स्टांजा. हिअर ही इज सेइंग व्हेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी अँड केअरलेस और केअरलेस. हिअर इज वन न्यू वर्ड, clumsy, and the meaning is also given in your textbook. What is mean by clumsy? Look at the meaning, without skill or neatness. म्हणजे ज्या मुलाकडे एक टापटीपपणा नसतो, नीटनेटकेपणा नसतो. आणि जर आपल्याला मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर क्लमझी म्हणजे वेंधळा, म्हणजे ज्याच्याकडे नीटनेटकेपणा हा गुण नाही, वेंधळेपणा ज्याच्यामध्ये आहे असा मुलगा म्हणजे वेंधळेपणा. आणि केअरलेस, निष्काळजीपणा. या मुलाचा आरोप असा आहे, काय आता घरामध्ये शाळेमध्ये काही गोष्टी असतात, आता प्रत्येकाला चुका तर प्रत्येकाहून होतात. एखादे चुकून एखादी वस्तू तुटली फुटली, काही तुटलं तर हीच मोठी माणसं काय करतात माहितीये का, हीच मोठी माणसं आपल्याला म्हणतात किती वेंधळा आहेस रे तू, तुला कळतंय का काही, किती निष्काळजीपणा करतोस तू, तुला नीट वागता येत नाही का, नीट वस्तू हाताळता येत नाही का. म्हणजे आमच्याकडून काही तुटलं फुटलं तर तुम्ही आमच्यावर आरोप करता. आणि हेच जर आई वडिलांकडून किंवा एखाद्या मोठ्या माणसांकडून तुटलं का, ते काय म्हणतात बघा, व्हेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्ड यू वर हेल्पलेस. तुम्ही असं म्हणता नाही नाही नाही, ते माझ्याकडून चुकून निसटून गेलं आणि यू वर हेल्पलेस. हेल्पलेस म्हणजे ते नाईलाज झाला माझा. म्हणजे तुमच्याकडून काही तुटलं फुटलं तर माझा नाईलाज झाला, मी असहाय्य होतो असं तुम्ही म्हणायचं. आणि आमच्याकडून काही तुटलं फुटलं तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट वेंधळे ठरवायचं. तर हा सुद्धा आरोप या ठिकाणी त्या लहान मुलाने वडीलधाऱ्या माणसावर केलेला आहे, की असं दुटप्पीपणा, असं डबल स्टँडर्डचं वागणं तुम्ही केलं नाही पाहिजे. नाउ इन नेक्स्ट स्टँजा वी विल लुक दॅट व्हॉट इज ही सेइंग. व्हेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर. खरं तर हा शब्द खूपच भयानक या ठिकाणी वापरलाय, टेरर. आता टेररचा जर शब्दशः अर्थ पाहिला मित्रांनो तर आपण पाहिला ऐकलं असेल टेरोरिझम किंवा टेरोरिस्ट. तर टेरोरिस्ट किंवा टेरोरिझम हा खूपच मोठा शब्द झाला, दहशतवादी किंवा दहशतवाद. पण त्या अर्थाने हा वापरलेला नाही, तो अर्थ आपल्याला पुस्तकात दिला बघा.
Now look at the textbook. There is a meaning given, terror. Here it means a person who gives great trouble. असा व्यक्ती जो खूप त्रास देतो त्याला आपण म्हणूया टेररचा या ठिकाणचा अर्थ आहे त्रासदायक. म्हणजे बघा या मुलाची अशी तक्रार आहे की आम्ही एखाद्यास काही चूक केली तर तुम्ही आम्हाला म्हणता किती त्रासदायक हा मुलगा. पण तुम्ही एखादी चूक केली, वेन यू डू समथिंग रॉंग इट्स अ फॉरगिवेबल एरर. बघा मोठी माणसं किती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात कोणत्या आरोपातून. फॉरगिवेबल एरर याचा सुद्धा अर्थ आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. तो बघा फॉरगिवेबल म्हणजे काय. इफ समथिंग इज फॉरगिवेबल इट इज नॉट सिरियस अँड वन कॅन स्टॉप बिईंग अँग्री अबाउट इट. फॉरगिवेबल म्हणजे अशी एखादी गोष्ट की जी इतकी काही सिरियस किंवा गंभीर नसते आणि त्यामुळे कोणी रागावणार नाही. आणि एरर म्हणजे मिस्टेक, अशी एखादी चूक. तर इथं आपण असं म्हणूयात की ज्यावेळेस मोठी माणसं एखादी चूक करतात तर त्यांचं म्हणणं असं असतं की ती चूक नसते तर ती माफ करण्यासारखी चूक असते, ती तुम्ही आम्हाला माफ करावं. आणि म्हणून तुम्ही आता हे चित्र बघा, या चित्रामध्ये मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, कसे त्यांनी कमरेवर हात ठेवलेत, कसे गाल फुगवलेत, कसे त्याचा चेहरा बघा. त्याने तक्रार केली, गोड तक्रार आहे त्याची की आम्ही लहान मुलं काही थोडंफार करतो आणि तुम्ही मोठी माणसं आमच्यावर इतकं खेकसता, इतकं ओरडता आम्हालाच, आणि ते टेरर सारखा शब्द तुम्ही आम्हाला वापरता. अशी तक्रार, अशी कंप्लेन या ठिकाणी या कडव्यामध्ये या लहान मुलाने केलेली आहे. नाउ वी विल गो टुवर्ड्स द नेक्स्ट स्टांजा. Look at the second last stanza on page number 30. Here what is the child saying? He is saying, when I quarrel with a friend, I am wild and naughty. And when you quarrel with a neighbor, you are only doing your duty. इथं सुद्धा त्याने तक्रार केली. आता मला सांगा, आपण लहान मुलं आहोत, वी आर चिल्ड्रन, अँड इन चाइल्डहुड देर इज ऑलवेज क्वारल बिटवीन द फ्रेंड्स. आता लहानपण म्हणल्यावर भांडणं होणार, पुन्हा रुसवा फुगा होणार, पुन्हा मित्र एकत्रित येणार, हे तर होणारच आणि प्रत्येक जण त्या गोष्टीतून गेलेला आहे. पण तरी व्हेन आय क्वारल विथ अ फ्रेंड आय एम वाईल्ड अँड नॉटी. आम्ही जर थोडंफार भांडणं आमच्या मित्राबरोबर केली तर तुम्ही आम्हाला थेट वाईल्ड म्हणवता. खरं तर वाईल्ड शब्द फारच धक्कादायक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. वाईल्ड म्हणजे रानटी, उद्धट या अर्थाने सुद्धा आपण म्हणू शकतो, पण शब्दशः जर आपण अर्थ घेतला तर तो रानटी आहे. आणि नॉटी म्हणजे खोडकर. तर या मुलाची तक्रार अशी आहे, व्हेन वी क्वारल यू से अस वी आर वाईल्ड, वी आर नॉटी, बट व्हेन यू क्वारल ॲज अ पॅरेंट, ॲज अ ग्रोन अप्स विथ नेबर, यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी. म्हणजे बघा, समजा आपल्या आई वडिलांचं, वडीलधाऱ्यांचं भांडण शेजारीशी झालं तर त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही शेजारीशी का भांडतोय, तर आपल्या शेजारीची चूक आहे, ती चूक त्याला समजून आम्ही सांगतो आहोत आणि आम्ही आमची ड्युटी बजावत आहोत, आम्ही आमचं कर्तव्य बजावत आहोत. म्हणजे तुमची भांडणं ही तुमचं कर्तव्य आणि आमची भांडणं म्हणजे आम्ही वाईल्ड आणि नॉटी. तर हे कोणता न्याय आहे, हा कोणता दुटप्पीपणा आहे. ही कंप्लेंट सुद्धा या कडव्यामध्ये या मुलाने केली आहे. ही इज सेइंग दॅट वाय यू आर युजिंग डबल स्टँडर्ड्स. इफ रूल इज रूल देन यू हॅव टू बिहेव ऑल चिल्ड्रन अँड पॅरेंट्स ॲज सेम. त्याची तक्रार आहे. आणि शेवटी जो त्याने म्हणलाय तो शेवटच्या स्टांजामध्ये, ते तर खूपच मोठा प्रश्न आहे. बघा काय म्हणतो बघा तो लास्ट स्टांजामध्ये. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. बघा तो म्हणतो नेहमीच तुमचंच बरोबर असतं आणि मी नेहमीच चुकतो. म्हणजे चुकतं ते माझं आणि बरोबर ते तुमचं, असं तो म्हणतो. आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. पण मला असं वाटतं या कवितेतल्या सगळ्या शेवटच्या 2 ओळी आहेत का, या 2 ओळीने त्याने आपल्या सगळ्यांना, म्हणजे आम्हा सगळ्यांना, मीही वडील आहे, एक शिक्षक आहे, वडीलधारा माणूस आहे, सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना त्याने असा प्रश्न विचारलाय. मला असं वाटतं हा प्रश्न प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं, असा प्रश्न या मुलाने शेवटच्या कडव्यामध्ये विचारलाय. तो असं म्हणतो बघा, ओ व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाइट. त्याने अशी तक्रार केली की लहान मुलं किंवा लोक मोठी का होतात बरं, ह्यांनी लहानच राहिलं पाहिजे. म्हणजे माणसाने वाढलंच नाही पाहिजे, वय वाढलं नाही पाहिजे, लहान मुलं म्हणून जन्माला पाहिजे आणि लहान मुलं म्हणूनच मरायला पाहिजे. माणसं मोठी व्हायला नाही पाहिजेत, कारण मोठी झालेली माणसं काय करतात, स्पॉइल करतात. स्पॉइल करणे म्हणजे खराब करणे.
आणि डिलाईटचा अर्थ आपल्याला दिलाय जॉय किंवा आनंद. बघा हा जो त्याने प्रश्न विचारलाय ना, तो म्हणतोय की लहान जी माणसं मोठी होतात ही मोठी का बरं होतात? कारण ती मोठी झाली की सगळे आरोप फक्त आमच्या मुलावर लावतात आणि आमच्या मुलांचं बालपण ते हिरावून घेतात. खर तर या ठिकाणी नाव आय कॅन मेमोराइज वन फेमस अभंग फ्रॉम ग्रेट सेंट तुकाराम महाराज. तुकाराम महाराज सेड इन दॅट पिरियड दॅट लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुकाराम महाराजांनी सुद्धा मान्य केलं होतं की लहानपण जेव्हा माणूस घेतो तेव्हा त्याला अगदी साखर सुद्धा मिळाली तरी तो त्यामध्ये समाधानी असतो. आणि अगदी लहानपण सुद्धा तसंच असतं. इफ वी सी इन आवर चाइल्डहुड, इफ वी आस्क समवन, जर तुम्ही कोणाला विचारलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगला काळ कोणता, सर्वात आनंदी काळ कोणता, स्वच्छंदी काळ कोणता, देन एव्हरी पर्सन कॅन सेड दॅट माय गोल्डन पिरियड ऑफ माय लाईफ इज माय चाइल्डहुड. माझ्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ कोणता असेल तर ते माझं बालपण आहे. आणि म्हणून या मुलाची तक्रार आहे की तुम्ही सुद्धा लहान होते ना. वडील हऱ्याला तो म्हणतो की तुम्ही लहान होते, तुम्ही सुद्धा चुका केल्यात, तुम्ही तोडलंय फोडलंय, तुम्ही भांडणं केलीत, तुम्ही गोंगाट केलाय, तुम्ही आवाज वाढवलाय, पण तुम्ही मोठी झाल्यावर मात्र आम्हा लहान मुलांना असं का चिडवता, असं का म्हणता आणि आमचा आनंद असा का हिरावून घेता? असा खूप रोखठोक सवाल या कवितेमधून या लहान मुलाने केलेला आहे. मला असं वाटतं, आय थिंक दॅट दिस पोएम इज रिअली अ पोएम which makes us to think about how we have to behave with child, how we have to behave with student. आपण आपल्या मुलांशी, आपल्या विद्यार्थ्यांशी कसं वागलं पाहिजे याचं झणझणीत अंजन डोळ्यात घालणारी कविता आहे. सो आय थिंक दॅट यू हॅव एन्जॉयड द पोएम व्हेरी वेल. सो वी विल make some activities, do some activities based on this poem. So I request you to look at the blackboard, whiteboard. Yes. So I hope you have enjoyed the poem very well. Now we will do some activities based on this poem. So look at the whiteboard. There are two questions for you. One question is about list all the words that the grown-ups in the poem use for the child. या कवितेमध्ये असे काही शब्द आलेले आहेत की जे शब्द वडीलधाऱ्या लोकांनी या लहान मुलांसाठी वापरले आहेत. त्या शब्दांची आपल्याला यादी करायची आहे. चला पटापटा तुम्ही वह्या काढा, पुस्तक काढा आणि या पुस्तकामध्ये या वडीलधाऱ्यांनी लहान मुलांना जे आरोप केले आहेत, लहान मुलांसाठी जे शब्द वापरले आहेत त्यांची आपण यादी करूया. चला पटकन एक एक शब्द सांगा मला. बघा पहिल्याच कडव्यामध्ये कोणता आरोप केलाय तर लेझीपणाचा आरोप केलाय. त्यामुळे लेझी, दिस वन वर्ड इज मेन्शन हिअर, लेझी, की लहान मुलं आळशी असतात. देन सेकंड वर्ड विच इज यूज फॉर द चाइल्ड, स्टबर्न, ही लहान मुलं खूप हट्टी असतात. बरोबर. बघा तुम्हाला सापडतील शब्द, तुम्ही जर पुस्तकामध्ये पाहिलं तर हे सगळे शब्द तुम्हाला सापडतील. लेझी झालं, स्टबर्न झालं. पुढच्या कडव्यामध्ये शॉकिंग अँड रूड हा सुद्धा शब्द तुम्हाला सापडेल. सापडला ना. बघा शॉकिंग हा शब्द त्यांनी वापरलाय चाइल्ड साठी. रूड, उद्धट हा सुद्धा शब्द त्यांनी चाइल्ड साठी वापरलाय. बघा पुढे अजून पुस्तकामध्ये क्लमझी आणि केअरलेस हे सुद्धा शब्द त्यांनी चाइल्ड साठी वापरले आहेत. क्लमझी, केअरलेस. त्यानंतर मी तुम्हाला मागे सांगितलेला भयानक शब्द म्हणजे टेरर. डायरेक्ट टेररिझम करून टाकलं लहान मुलाला. टेरर हा शब्द त्यांनी लहान मुलासाठी वापरलाय. त्यानंतर आणखीन एक जरा त्रासदायक शब्द आहे तो, असा शब्द वापरणं म्हणजे जरा जुलमीच काम आहे आपल्या लहान मुलांसाठी. तो शब्द आहे वाईल्ड.
येस, शोधा शोधा. तुम्हाला सापडले शब्द. पुढचा शब्द तुम्हाला सापडला असेल नॉटी. आणि हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यात शेवटी तो म्हणतो की नेहमीच आम्ही रॉंग असतो. तर रॉंग सुद्धा शब्द या मुलांसाठी वापरलेला आहे. सो these are the words which are used for the child by the grown ups. वडीलधाऱ्या माणसांकडून लहान मुलांसाठी वापरलेले हे शब्द आहेत. एवढे शब्द. यू हॅव टू सर्च द स्टांजा व्हेरी वेल. आणखीन तुम्ही शोधा आणि तुम्हाला आणखीन एखादा शब्द यामध्ये सापडू शकतो. नाउ लुक ॲट द सेकंड क्वेश्चन मेन्शन्ड ऑन द व्हाईट बोर्ड. मेन्शन ऑन द बोर्ड. द क्वेश्चन इज राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. अँटोनिम्स म्हणजे काय रे? बरोबर ओळखत तुम्ही. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट मिनिंग वर्ड्स. अपोजिट मिनिंग वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. सो आय हॅव मेन्शन्ड 4 वर्ड्स ऑन द ब्लॅकबोर्ड. फळ्यावर मी 4 शब्द लिहिले आहेत. आता एक एका शब्दाचा अँटोनिम आपण घेऊयात. नाउ लुक ॲट द फर्स्ट वर्ड. द फर्स्ट वर्ड इज लेझी. लेझी म्हणजे आळशी. तर आळशीचा विरोधी शब्द काय सांगा बरं? विचार करा. अगदी बरोबर, मेहनती. मेहनतीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? हार्ड वर्किंग. लेझी, हार्ड वर्किंग. नाउ लुक ॲट द सेकंड वर्ड. रूड. रूड मीन्स उद्धट. मग उद्धटच्या विरोधी शब्द काय? उद्धट नाही, तो कसा असतो? नम्र असतो, विनयशील असतो. तर काय नम्र विनयशील शब्द? येस, पोलाइट और हम्बल. एक्झॅक्टली. यू कॅन यूज हम्बल और पोलाइट. These are the words which are the opposite meaning of rude. Now look at the next word, that is careless. Careless. निष्काळजीपणा ज्याच्याकडे असतो त्याला म्हणायचं केअरलेस. मग केअरलेस याच्या विरुद्ध सोपं आहे. केअरलेस, केअरफुल. And now the last word mentioned here is wrong. And opposite word for wrong is right. चूक आणि बरोबर. So these are some activities we have performed here. In your textbook there are many activities below this poem. So you can solve that activities. You can practice that activities. Now I have a homework for you. So look at the screen. You will get there the homework for you for today's task. So dear students, look at the homework. List all the situations described in the poem. या कवितेमध्ये ज्या ज्या सिच्युएशनचा उल्लेख आलेला आहे, ज्या ज्या परिस्थितींचा उल्लेख आलेला आहे त्यांची एक यादी करा. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल वेकिंग अप लेट पहिल्या स्टांजामध्ये एक सिच्युएशन आहे, वेकिंग अप लेट. अशा प्रत्येक स्टांजामधल्या सिच्युएशन तुम्हाला लिहायच्या आहेत आणि त्यांची एक यादी करायची आहे. तर हा होमवर्क तुम्ही आता लगेचच पूर्ण करावा आणि आपापल्या शिक्षकांना दाखवावा. आणि हा होमवर्क तुमच्या वहीमध्ये नोट करा. So dear students, I hope that today you have enjoyed this poem very well. So the main theme of the poem is that to understand a child. आपण मूल समजून घेतलं पाहिजे, लहान मुलं समजून घेतली पाहिजेत. आणि नुकतीच आपण साने गुरुजींची जयंती साजरी केली बघा 24 डिसेंबरला. मला असं वाटतं साने गुरुजींनी सांगून ठेवलंय ते जर प्रत्येकाने समजावून घेतलं
तर अशी मूल तक्रार करणार नाही. साने गुरुजी म्हणून गेले होते, करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. लहान मुलांना, मुले म्हणजे देवाघरची फुले म्हणतो आपण, लहान मुलांना आपण सातत्याने त्यांना प्रसन्न ठेवलं पाहिजे. आपला राग, आपल्या चिंता, आपलं सगळं त्यांच्यावर लादलं नाही पाहिजे. सो वी हॅव टू लव्ह आवर चाइल्ड, वी हॅव टू रिस्पेक्ट आवर चाइल्ड. आणि समारोप करताना मला रवींद्रनाथ टागोर यांनी जे वाक्य म्हटलंय ना, त्याची आठवण होते. रवींद्रनाथ टागोर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, नोबेल विजेते कवी, त्यांनी असं म्हटलंय शिक्षकांच्या बाबतीमध्ये. आता बघा, शिक्षक व्हायचं असेल तर लोक म्हणतात डीएड केलं पाहिजे, बीएड केलं पाहिजे, एमएड केलं पाहिजे, काही ठिकाणी पीएचडी केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या पदव्या आहेत. पण टागोरांचं म्हणणं होतं, तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल ना, तर एकच क्वालिफिकेशन त्या शिक्षकाकडे पाहिजे, एकच क्वालिफिकेशन. आणि ते क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं विद्यार्थ्यावर प्रेम असलं पाहिजे. बस, तुम्ही किती शिकलात, काय केलंय याला देणं घेणं नाही, तुमचं तुमच्या विद्यार्थ्यावर फक्त प्रेम असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, सो आय थिंक दॅट इफ एनी टीचर और एनी एल्डर पर्सन लव द चाइल्ड, लव द स्टुडंट, देन देर विल नॉट बी डबल स्टँडर्ड. एकदा मूल समजून घेतलं, मुलावर प्रेम केलं, तर असा दुटप्पीपणा कधीही होणार नाही. सो डिअर फ्रेंड्स, आय थिंक दॅट टुडे here we have to stop. Okay, write your homework, do your study, and prepare for the next lesson. Goodbye. Thank you.